प्रत्येक नात्याला संवादाची गरज असते. प्रत्येक मनाला ऐकून घेणारी एक ओसरी हवी असते. स्वागत आहे ओसरीमध्ये. एक छोटी स्टोरी मला म्हणजे सांगायला खूपच आवडेल काउन्सिलिंग संदर्भात. जसं मी म्हटलं की मी सख्या संस्थेमध्ये ॲज अ काउन्सिलर म्हणून काम करत होती आणि काउन्सिलिंग सोबत आम्ही संस्थेमधून म्हणजे वेगवेगळ्या आदिवासी पाड्यांवर स्लम्समध्ये जाऊन विमेन्स इश्यूवर आम्ही बोलायचं. महिलांच्या गटासोबत बचत गट असायचे तर त्यांना आम्ही सांगायचं की थोडा वेळ द्या आम्हाला आणि आम्हाला तुमच्याशी बोलायचंय. वेगवेगळ्या महिलांच्या समस्या, कायदे किंवा अनेक गोष्टी या विषयावर आम्ही बोलायचो आणि मग त्या महिला आमच्या चांगल्या मैत्रिणी व्हायच्या. एकदा काय झालं, एका आदिवासी पाड्यातून एक भांडीकाम करणारी महिला होती आणि मॅरिड होती. काहीतरी 4-5 मुलं होती तिला आणि ती आली अचानक ऑफिसमध्ये. म्हणजे ती साधारण अशी 11:30-12 वाजता ऑफिसमध्ये आली आणि अरे आम्ही म्हटलं ये, आणि ती खूपच तडफदार होती. म्हणजे त्या ग्रुपमध्ये ती नेहमी इनिशिएटिव्ह घ्यायची मीटिंग ऑर्गनाईज करण्यासाठी वगैरे, आणि बऱ्याचदा तिच्या घरात बसूनही आम्ही मीटिंग घेतलेल्या आहेत. तर ती आली आणि मग बसली आणि मग ती बोलत राहिली की तिला कसा त्रास आहे घरात, तिचे काही इश्यू होते नवऱ्यासोबत. आणि मग बोलत राहिली म्हणजे मग नंतर लंच टाइम झाला, आम्ही तिला डबा पण ऑफर केला, त्यातलंही तिने थोडं खाल्लं आणि मग ती बोलत राहिली. म्हणजे ती किमान 2 तास तरी आमच्या बरोबर होती आणि आम्ही फक्त तिच्या गप्पा ऐकत होतो आणि थोडेफार प्रश्न विचारत होतो. आणि मग 2 तास झाल्यानंतर ती म्हणाली की मॅडम आता खरं सांगू का? तर मी म्हटलं की काय, म्हणजे आतापर्यंत बोलत होतीस ते खोटं होतं की काय? तर मग ती म्हणाली की नाही काय ना, खरं सांगते तुम्हाला की निघाली होती मी ट्रेन खाली जीव द्यायला. एवढा राग आलाय मला आणि इतकं नकोसं झालंय आयुष्य. पण म्हटलं जरा ट्रेन खाली जीव द्यायच्या आधी जरा मॅडमच्या ऑफिसमध्ये जाऊया, जरा मॅडमना भेटूया. तर मग मी म्हटलं मग काय आता कुठल्या ट्रेन खाली जाणार? नाही हो म्हणाली, आता कुठल्या ट्रेन खाली जाते आता घरी आणि बघून घेते त्या नवऱ्याला कसं सरळ करायचं ते. आता तुमच्याशी बोलली ना, आता मला बरं वाटलं. आणि एका क्षणासाठी म्हणजे मी स्वतःच इतकी स्तब्ध झाले की ही बाई ट्रेन खाली जीव द्यायला म्हणून घरातून निघाली होती आणि खरंच ती आमच्या ऑफिसमध्ये आली नसती आणि तिला जे बोलायचे ते भडाभडाभडा बोलली नसती आणि म्हणजे काही घडलं असतं. म्हणजे ती ज्या तीव्र तणावातून चाललेली तिच्या आयुष्यामध्ये की त्या एका क्षणासाठी तिने काही केलं असतं तिच्या आयुष्यात. आणि नंतर ती गेली आणि आम्ही तिला विचारलं सुद्धा, अगं आम्ही येऊ का तुझ्या घरी, बोलू का तुझ्या मिस्टरांशी वगैरे? ती म्हणाली नाही म्हणाली, काही गरज नाही, मी करते माझा प्रॉब्लेम, बघते त्याला बघूनच घेते मी. सो हे जे आहे की आतमध्ये काय तुटल्यासारखं वाटतंय, आतमध्ये काय काहीतरी कम्फर्टेबल वाटत नाहीये, काहीतरी घुसमटले पण वाटतंय, तर हे मोकळेपणाने बोलणं आणि त्याच्यावर काही उपाय सांगणं हे फार गरजेचं असतं. आणि अनेक गोष्टी आतमध्ये दडपून राहतात आणि मग होतं काय की एक दिवशी खूप मोठा स्फोट होतो. म्हणजे अचानक कधीतरी एक बातमी ऐकायला येते, कोणीतरी आत्महत्या केली किंवा कोणीतरी कोणाच्या तरी डोक्यात दोंडा घातला, नाहीतर फाशीच अडकवलं, नाहीतर अपमान सहन नाही झाला म्हणून जीवच दिला, घर सोडून गेल्या वगैरे. हे जे सगळे अनेक प्रॉब्लेम्स होते.